राज्यभरामध्ये सध्या ज्वलंत प्रश्न इंधनांचा खूप तुटवडा आहे. सगळीकडे पंप बंद पडत आहे. सरकार सुरळीत आहे म्हणतं, मात्र आजही चित्र बदललेलं नाहीये. खास करून डिझेल आणि शेतकऱ्यांच्या रांगा हा खूप हॉट विषय झालेला आहे. खरं तर हा प्रश्न 2-3 महिन्यापासून आहे, परंतु सरकारने मधल्या काळात निवडणुका होत्या म्हणून सगळीकडे सुखा समाधानाचं राज्य चालू आहे अशा पद्धतीनं भूमिका मांडली होती. आपल्या राज्याचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डिझेलचा पुरेसा साठा आहे, परंतु त्याच्या आधीपासून जर बघितलं तर खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पंपावर प्रचंड प्रमाणात लाईन आहे. आता खऱ्या अर्थानं खरीपाच्या सगळी मशागत असेल, येणाऱ्या काळातलं सगळं शेतीचं कामकाज असेल, त्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. आणि ते ट्रॅक्टर हे महत्त्वाचं आहे, परंतु हे ट्रॅक्टर असो किंवा अन्य काही बऱ्याच गोष्टीला लागतं इंधन डिझेल, परंतु कुठे उपलब्ध नाही. थोडक्यात सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारचं हे अपयश आहे. एकीकडं मोठ्या 2047च्या गोष्टी मांडायच्या, अमृत काळाच्या गोष्टी मांडायच्या, आणि मला असं वाटतं असं असताना साधं 2 लिटर डिझेल सुद्धा शेतकऱ्याला भेटू शकत नाही. एक चित्र. दुसरं चित्र असं पण आहे की काल एक वैजापूर तालुक्यात एक गाडी होती, वाळूची वाहतूक करणार, तिच्यावर नंबर सुद्धा नाही. खरं तर विदाऊट नंबरची गाडी बाहेर कशी आली हा सगळ्यात महत्त्वाचा. आरटीओ किंवा ज्या एजन्सीने गाडी दिली त्याच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्या गाडीला 25,000 रुपयाचं डिझेल दिलं जातं आणि एकीकडे शेतकऱ्यांना एक 200 रुपयाचं डिझेल, 2500 रुपयाचं डिझेल दिलं जात नाही. अशी भयानक परिस्थिती आताच्या घडीला आहे. आणि अनेक सत्ताधाऱ्यांचे वेगवेगळे विधानं येतात. त्यात इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रागीत असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मला असं वाटतं हे एकदम बोलबच्चन भूमिका आहे, कातडी बचाव भूमिका आहे, समस्येपासून दूर पळण्याची भूमिका आहे. अशा पद्धतीनं जर काळा बाजार होत असेल तर तुमचे DSO पुरवठा अधिकारी झोपलेले का? आज लागतो किती तेवढा पुरवठा होतोय का? पुरवठा आहेच नाही. आणि मग तुम्ही शेतकऱ्यावर काळा बाजार करता. काळा बाजार करणारं तर सरकार आहे. खऱ्या अर्थानं सरकार काळा बाजार करणं आहे. सरकार वेगवेगळ्या ठिकाणी धनराणीच्या लोकांना डिझेल मिळतंय शहरामधल्या, पण ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही. म्हणून ह्या अशा पद्धतीनं फालतू भूमिका मांडणं, फार स्वतः ज्ञानी सांगणं, गिरीश महाजन सारखे मंत्री, वाटतं अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने थांबवलं पाहिजे. नवनाथ बंद पण होते त्यांचे, ते म्हणाले होते की काँग्रेसवाले रांगा लावत आहेत म्हणून. मी उगाच कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, काही बोलणार नाही. परवा माझे स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं, तर 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला. मला लवकर मिळालं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जे सगळ्यांना जसं न्याय तो मलाही मिळायला पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण मी 4 तास उभा होतो. मी काय काँग्रेसवाला आहे का? आणि अनेक लोक आहेत असे. आणि तुम्ही पक्षाच्या शेतकऱ्यांना वगैरे कशाचे ते शेतकरी आहेत, कसला पक्ष त्यांना काय घेणे, निवडणुकीच्या वेळेस पक्ष असतो. आता ह्या रिकाम्या बालता करणं, मला वाटतं मूळ समस्या सोडवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं मिसगाईड करणं असा हा प्रकार आहे. एकडे सरस्व असताना वक्तव्य केले की मदरसे म्हणजे दहशतवादी अड्डे आहेत, त्याचं शिक्षण मिळत नाही. मग या मदरशाला सरकार का मदत करतं हा माझा प्रश्न आहे. या मदरशांना सरकार मदत का करतं? जे मदरसे दहशतवाद्याचे अड्डे, सरकार काय झोपलेलं आहे का? देशात सरकार, राज्यात सरकार झोपलेलं आहे का? नितेश राणेला माझा प्रश्न आहे. तुमचं सरकार आहे ना. कोणते असे दहशतवादी अड्डे म्हणजे दहशतवाद्याला तुम्ही पाहताय असा त्याचा अर्थ घ्यावा लागेल. पुण्यातल्या गंभीर बाब समोर आली. 1 मे ते 22 मे 22 दिवसात द्यायची 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. मला वाटतं ही फक्त पुण्याची तर स्थिती आहे, महाराष्ट्राची स्थिती आहे. या संभाजीनगरात दररोज 3 मुली बेपत्ताचा प्रकार आहे संभाजीनगर शहरामध्ये. मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा भयानक स्थिती आहे. आता याला मुख्यमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती आहे. जवळचेच लोक आहे, गेलेली मुलगी वापस येत असते, हे उत्तर नेहमीचं ठरलेलं आहे. परंतु मला असं वाटतं नेहमी समाजामध्ये या निमित्तानं एक स्थिती अशी निर्माण झालेली आहे की कायद्याची भीती उरलेली नाही.
किंवा मग महिला किंवा मुली अशा पद्धतीनं का बेपत्ता होतात? यांना कोणी पळून नेतं, यांना कोणी फूस लावतं, या स्वतःहून जातात. पळून येणारे असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, फूस लावणे असेल तर त्याला जेलमध्ये डांबलं पाहिजे. पण सरकार याच्यामध्ये नुसतं बोटचेपी भूमिका घेत आहे. एक इंटरेस्टिंग असं आहे की शिंदेची शिवसेना विधान परिषदेतही अडचणीत आहे. त्यांच्या 7 जागांची मागणी होती. भाजप 4 जागेच्या वर 1 जागाही द्यायला तयार नाही. प्रचंड कोंडी होती. असून तर काहीच नाही. ही कोंडी तर हळूहळू वाढत जाणारे. सरकारमध्ये शिंदेच्या मंत्र्याची इतकी कोंडी झालेली आहे की मला असं वाटतं एक म्हण आहे, डॅश 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 हाकना बॉम्ब पुढं एवढा शब्द आहे. आता तो तुमच्या कॅमेऱ्यासमोर मला नाही बोलता येणार. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकण्याचा आरोप अभिनेते विजय पाटणकर यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. माझा अर्ज करून दिला ग्रामीण असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. ते पहा, भारतीय जनता पार्टीनं विधानसभा जिंकणं, लोकसभा जिंकणं, जिल्हा परिषदा जिंकणं, महापालिका जिंकणं, ग्रामपंचायती जिंकणं हे मी समजू शकतो. पण आता बघा, ते मेडिकल काउन्सिलच्या निवडणूक आहे, तिथं पण तसंच. आता चित्रपट महामंडळाची निवडणूक आहे, इथं भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी लोकांना जाण्याची काय गरज आहे? उदय सामंत असतील किंवा अन्य कोणी लोक असतील, तर ते त्या क्षेत्रातले लोक आहे, त्यांची निवडणूक त्यांच्या पद्धतीनं होऊ द्यावी. परंतु सगळ्या ठिकाणी नाक खुपसायचं, तोंड खुपसायचं अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची नीती झालेली आहे. कला क्रीडा क्षेत्र ते सोडेना, सेवा क्षेत्र ते सोडत नाहीये. कारण असं वाटतं या गोष्टी अराजकतेच्या दिशेने नेणार आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील सिंदेवाईच्या नगराध्यक्षासह काही नगरसेवक नॉटरीचेबल झाले आणि ते विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे घडामोडी होताना पाहिले. कुठले? सिंदेवाई, विजय वडेट्टीवार मतदारसंघ. ठीक आहे ना, अजून निवडणुका दूर आहे. कोणत्या पक्षाचे मला माहिती नाही, परंतु निवडणूक आयोग फक्त जाहीर करतं की अशा पद्धतीनं मतदारांना कुठे नेता येणार नाही, हॉटेलमध्ये नेता येणार नाही, रिसॉर्टला देता येणार नाही, ट्रिप करता येणार नाही. परंतु निवडणूक आयोग जर सत्ताधारी पक्षाचे ते लोक असतील तर ते झाकून ठेवतील, विरोधी पक्षाचे असतील तर पकडतील, असं दिसतं. जोरदार चर्चा सुरू आहे. जय पवारांचे पोस्टर व्हायरल होत आहे आणि युवा नेते, पक्षाची धुरा सांभाळणारे धुरंधर वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीची सुरुवात झाली असं म्हणता येईल पवार कुटुंबियातून एकाची. तुमचं मत काय आहे? आता ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करताच आहे, त्याला आपण काय करू शकतो? आणि कोणत्या पक्षाने कोणाला प्रोजेक्ट करा, ज्याचा त्याचा पक्ष प्रश्न आहे. अजितदादा असताना मुलांना संधी मिळाली नाही असं मला वाटतं. आता मुलांना संधी मिळाली तर काय हरकत? नितेश राणेचं आणखी एक इंटरेस्टिंग विधान आहे, बिर्याणी खात असाल तर पोलीस तुमच्यावरही कारवाई होईल. त्याचा काय अर्थ? खाण्यावर काय बंदी हिंदू काय लावणार? संमेलनात मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाडी आणि पोलिसांवर निशाणा, असा तो त्याचे पार्श्वभूमी. कोणी काय खाणं, आता पोलिसांनी काय खायचं काय नितेश राणे ठरवणार आहे का? तू आणतो कोंबड्या ते चालतं का? हुतात्मा स्मारकाची अवस्था मुंबईत फारच जास्त दुर्लक्षित आहे. 28 वर्षापासून सुशोभीकरण रखडलंय आणि आता तर ते खालचे हे पण निघायला लागले, म्हणजे ते काही सुशोभीकरण जुनं होतं तेही निघायला लागलंय म्हणतात. ही अवस्था दारुण आहे. ही स्थिती समोर आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिका आता त्याचं सुशोभीकरणाचा पुढाकार घेते. लवकर व्हावं, कारण हे एक महाराष्ट्राला प्रेरणा देणारं स्थळ आहे, तर तिची अवहेलना होऊ नये. विज्ञानाचा प्राध्यापक शिवराज मोठेगावकर अंधश्रद्धाळू आहे का असा सवाल आता होतोय. विद्यार्थ्याच्या अंगावर तांब्याच्या भांड्यातून काहीतरी शिंपडतो असा व्हिडिओ व्हायरल झाला. खरं तर नीटची तयारी करणारा माणूस जर पाणी शिंपडून तुझं कुठंतरी एम्सला नंबर लागेल म्हणतो असं म्हटलेलं आहे तो. आता अशा लोकांची जागा जेलच आहे. म्हणजे भोंदू बाबा आणि हा सारखाच आहे असं मी म्हणेल. जो भोंदू बाबा आहे ना, त्यांनी त्या मंदिरात हे करून हे धंदे केले, यांनी क्लासमध्ये बसून हे धंदे केले असं म्हणायला काहीच हरकत नाही. विधान परिषदेवरनं शिवसेनेची कोंडी तुम्ही तुम्हाला सांगितली, पण आता एक कार्यक्रम आहे राज्य सरकारचा मोठा, बालभवनाचा नूतनीकरण इमारतीचा. फडणवीस आणि सुनेत्रा पवार आहे, मात्र एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. पुन्हा एकदा चर्चा तीच, नाराज आणि अशा सर्व गोष्टी. तर त्याला मी काय बोलू? माझ्या माहितीप्रमाणे ते दिल्लीला गेलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे. परंतु हे त्यांचं नेहमीच आहे.
रुसणं नेहमीच आहे का? रुसणं नेहमीच आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप उर्मिलेंकडून संग्राम भंडारे यांचा हातात तलवार असलेला व्हिडिओ ज्याने ट्विट करण्यात आला. त्या संबंधात की वारकरी संघात घुसलेले हे धारकर. मला दोघे माणसं माहित नाही कोण आहे. नितीन गडकरी त्यांच्या दिलखुलास बोलण्यासाठी ओळखलं जातात. ते काय मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद कोणाला कशाला हवंय, त्याचे हाव कशाला, लोकांचं प्रेम जास्त म्हणून असं वाटतं. नितीन गडकरी नेहमीच असं बोलत असतात. आता त्यांची मानसिकता, ते चांगले काम करणारे, या महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवणारे नेते म्हणून आहे, पण ओव्हरऑल भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात ते अतृप्त दिसतात. ते वारंवार त्यांच्या वक्तव्यातून दिसतात. ते कोणाला बोलले असेल, राष्ट्रपती कोणाला व्हायचंय, त्यांच्याच पक्षातल्या कोणत्या माणसाला व्हायचं असेल, पंतप्रधान कोणाला व्हायचंय, त्यांच्याच पक्षातल्या माणसाला व्हायचंय. याचा अर्थ त्यांच्याविषयीच ते बोललेले आहे. काल वैजापूरच्या बाबुळगाव येथे वाळू माफिया आणि गावकऱ्यात वाद झाला. शेतकऱ्याला मारहाण केली. त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अर्जुन दाभाडे, तो श्रीरामपूर नगरपालिकेचा अपक्ष नगरसेवक आहे. आणि त्या समितीत त्यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला. हे पाय, हे वाळूचं गुंडागर्दी सत्ताधारी पक्षाचे लोक पूर्ण पोचतात. माझा आरोप आहे, सत्ताधारी पक्षाचे लोक बऱ्याच ठिकाणी तो स्वतःचे फोटो लावलेले, त्यांचे फोटो लावलेले हायवा गाड्या, त्याच्यातून वाळूची वाहतूक होते आणि त्याला पोलीस, RTO पूर्णपणे संरक्षण देते. लिगल वाळू वाहतूक करणं मी समजू शकतो, परंतु रात्री बेरात्री अशा पद्धतीने वाहतूक होते. पोलीस हप्तेबाजीत गुंग आहे, RTO हप्तेबाजीमध्ये गुंग आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकांचा दबाव त्यांच्यावर आहे. जरी त्यांची इच्छा असली तरी मला असं वाटतं कारवाई होत नाही. महाराष्ट्रात हे सर्रास होतंय. गोळ्या, बंदुका, आता काही याला लायसन्स लागत नाही, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात, देवाभाऊच्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झालीत आणि भाजपकडून तसे कॅम्पेनही राबवले जातात. 12 वर्ष बेमिसाल. तुम्ही कसं बघताय 12 वर्ष? बरोबर आहे, चांगले 12 वर्ष गेलेले. 12 वर्षापूर्वी बहुत हो गई महंगाई की मार म्हटलं होतं मोदींनी. 12 वर्षापूर्वी रुपयाच्या अवमूल्यनाविषयी बोलले होते. 12 वर्षापूर्वी 2 कोटी रोजगाराचं बोलले होते. 12 वर्षापूर्वी माता बहिणीच्या संरक्षणाविषयी बोलले होते. 12 वर्षापूर्वीची सगळी महागाई जर बघितली, 27,000चं सोनं 1.5 लाखावर गेलेलं आहे. पेट्रोल डिझेल 100ही पार केलेले आहे. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला खत 200-300 रुपयाला, 500 रुपयाला गोणी होती, 2200 रुपये, 2,500 रुपयापर्यंत गेलेली आहे. म्हणून हे बेमिसालच आहे. 12 वर्ष मोदींचे बेमिसालच आहे. तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं, मात्र सरकारनं जो 12.35% दर जाहीर केला तो सुद्धा अजून झाला नाही. हे मी सांगितलेलं त्या दिवशी फसवणूक आहे. उद्या पुन्हा चांदवडला आंदोलन आहे, त्यालाही आम्ही जातोय. उद्या महाविकास आघाडी म्हणून मोठं आंदोलन, महाराष्ट्रव्यापी आंदोलन उद्या चांदवडला आहे. त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं मी जाणार आहे त्या आंदोलनाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि या चांदवडच्या आंदोलनात, कांद्याच्या आंदोलनासाठी आम्ही जातोय. शेतकऱ्यांच्या ह्या घोषणा आहे फक्त. कुठे कांदा खरेदी सुरू झालेली नाही, कुठे शेतकऱ्याशी संवाद झाले नाही, कुठे नाफेडने या सगळ्या बाबतीत पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उद्याचं चांदवडचं आंदोलन झाल्यानंतर मला असं वाटतं मुंबईला जाऊन मंत्रालयासमोर या मंत्र्यांना दे माय दंडी ठाय करावं लागेल. त्याच्यासाठी शिवसेना निश्चित मैदानात उतरेल. सर, कैसे करते